गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो गणेश भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरीतल्या निवळीसह लांजा उड्डाणपूल आठवडाभरात खुला होणार आहे। दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जोरदार तयारी सुरू आहे। दोन्ही पुलांची कामं अंतिम टप्प्यात आली आहेत आणि त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास वेगवान होणार आहे। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी। गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाचा प्रवास हा आता आणखीन वेगवान होईल। याचं कारण म्हणजे दोन उड्डाणपूल मुंबई गोवा महामार्गावरचे हे गणपतीपूर्वी किंवा गणेशोत्सवापूर्वी सुरू होतील। पहिला म्हणजे निवळीचा हा उड्डाणपूल किंवा ब्रिज, जिथं मी आता सध्या उभा आहे आणि ज्या ब्रिजचं काम तसं म्हटलं तर अगदी अंतिम टप्प्यात आलेलं आहे। इथल्या काही कामगारांशी बोलल्यानंतर असं कळतंय की साधारणपणे 95% काम हे पूर्ण झालं आहे आणि पुढच्या 8 ते 10 दिवसा म्हणजे आणि एका अर्थानं आपण म्हणू शकतो गणपतीपूर्वी, गणेशोत्सवापूर्वी, गौरी गणपतीपूर्वी हा उड्डाणपूल प्रवाशांच्या, कोकणवासियांच्या सेवेत येईल आणि त्याचा स्वाभाविकपणे फायदा हा चाकरमान्यांना होईल। तर दुसरा उड्डाणपूल किंवा जो ब्रिज आहे तो आहे लांजा शहरातला। त्या ठिकाणी देखील काम जे आहे ते किमान एका लेनचं तरी पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच तो देखील उड्डाणपूल हा प्रवाशांच्या सेवेत येईल। समाधानाची बाब हीच आहे की तसं बघितलं तर हे दोन्ही उड्डाणपूल बंद असल्यामुळे अगदी बाजारपेठेतून आपल्याला जावं लागतो, त्यामुळे काही वेळ देखील खर्ची होतो आणि परिणामी हे उड्डाणपूल जर का सेवेमध्ये आले तर वेळेची बचत होणार आहे आणि तुमचा प्रवास अर्थात मुंबई गोवा महामार्गावरचा हा अधिक वेगवान होणार आहे। कॅमेरामॅन महबूब शेख सोबत मी अमोल मोरे, ABP माझा, निवळी, रत्नागिरी।